नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकल. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या प्रमुख घडामोडींचा आपण आजच्या सत्रामध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत. पहिला आहे आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात नेमकं चाललंय काय. मेसी सोबत खेळणार आहेत कोल्हापूरचे 5 फुटबॉलपटू. राज्य निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यामध्ये आहे. अमेझॉन $35 अब्ज तर मायक्रोसॉफ्टनं $17.5 अब्ज भारतात गुंतवणूक केलेली आहे. इंडिगोच्या सीओला पदावरून दूर करण्याचा इशारा दिलेला आहे. या आजच्या प्रमुख घडामोडींचं आपण सविस्तर विश्लेषण या भागामध्ये करणार आहोत. पहिली बातमी आहे ती म्हणजे आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललंय काय. मुळामध्ये हा प्रश्न का निर्माण झाला तर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील वैद्यकीय बिलाबाबत सोमवारी ठाकरे गट शिवसेनेनं स्टिंग ऑपरेशन करत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आणला आणि वैद्यकीय बिलाबाबतच्या फाईल्स प्रलंबित ठेवून अर्थपूर्ण घडामोडी केल्या जात असल्याचे समोर आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हेच राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होत आहे. सीपीआरच्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या वैद्यकीय बिलांची फाईल्स मंजुरीसाठी येत असतात. मात्र या कार्यालयात पैसे दिल्याशिवाय वैद्यकीय बिलांच्या फाईल्स मंजूर होत नसल्याचं यापूर्वीही अनेक आरोप करण्यात आलेले होते. मुळातच अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांच्या फाईल्स महिनो आणि महिने या ठिकाणी धूळ खात पडलेले असतात. असे असताना वैद्यकीय बिलांच्यासाठी कोणाला किती पैसे दिले याची नोंद असलेली एक लाल वही ठाकरे गट शिवसेनेच्या हाती लागल्यानं जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. ही फार गंभीर गोष्ट आहे की अशा प्रकारची नोंदवही सुद्धा या शासकीय कार्यालयात असते. यापूर्वी सीपीआर मधील रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून पैसे उकळल्याचे समोर आले होते. तर काही दिवसांपूर्वी शववाहिकेत डिझेल नसल्याने मृतदेहाची तब्बल 3 तास हेळसांड झाल्याचा प्रकार समोर आला होता. आरोग्य विभागातील अशा घटना समोर येत असतानाच आता वैद्यकीय बिलांच्यासाठी पैशांची देवाणघेवाण होत असल्याची लेखी वही समोर आल्यानं सर्वसामान्यातून देखील त्याच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी याबाबत चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिलेले असले तरी या चौकशीतून आता काय निष्पन्न होणार, दोषींच्यावर खरोखरच कारवाई होणार का, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दुसरी बातमी महत्वाची आहे ती म्हणजे मेसी सोबत कोल्हापूरच्या 5 शालेय फुटबॉलपट्टूंना खेळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 5 शालेय फुटबॉलपट्टू आर्यन पवार, आराध्या चौगुले, रुद्रस्वामी आणि मुलींपैकी साक्षी नावळे, दिव्या गायकवाड यांची लिओनेल मेसी सोबत मुंबईत प्रदर्शनीय सामना खेळण्यासाठी निवड होणे हा कोल्हापूरच्या दीर्घ फुटबॉल परंपरेचा आणि खेळाडू घडवण्याच्या क्षमतेचा एक भक्कम पुरावा आहे. महाराष्ट्र शासनाने महादेव शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यभरातील 13 वर्षाखालील 30 मुलामुलींची निवड करून त्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि संपूर्ण विकासाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. या संधीमुळे ग्रामीण मोफत शालेय स्तरावरून थेट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल सुपरस्टार सोबत खेळण्याची संधी मिळणं हे कोल्हापूरच्या प्रतिभेसाठी अत्यंत महत्वाचं होतं. मुळामध्ये आपण जर पाहायला गेलं की कोल्हापूरची फुटबॉलची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवी. कोल्हापूर ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि समृद्ध फुटबॉल संस्कृती असलेलं एक नगर आहे असं म्हणायला हरकत नाही. 100 वर्षाचा इतिहास या फुटबॉलला मिळालेला आहे. शासकीय आणि सामाजिक पाठिंबा हा कोल्हापूरच्या फुटबॉलला विकासाचा केंद्रबिंदू राहिला. शहरातील शिवाजी विद्यापीठ परिसर असेल, पोलीस ग्राउंड, राजे फुटबॉल टुर्नामेंट आणि स्थानिक क्लब संस्कृतीमुळे कोल्हापूर फुटबॉलचा गड म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक वर्षी होणाऱ्या आंतरशालेय स्पर्धा, जिल्हा क्रीडा कार्यालयाचा सक्रिय सहभाग आणि क्रीडा संकुलनातील प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यामुळे येथील तरुण खेळाडू सातत्यानं राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झळकलेले आहेत. या निवडीचं व्यापक महत्व सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवं. महादेवा शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक किंवा सुविधांची मदत नसून जागतिक क्रीडा संधी थेट ग्रामीण प्रतिभेसाठी खुली करणारी धोरणात्मक गुंतवणूक आहे. 5 वर्षाच्या प्रशिक्षण कालावधी, उच्चस्तरीय कोचिंग, पोषण आणि निवासाच्या सोयीमुळे या खेळाडूंच्या कारकिर्दीला नवीन दिशा मिळणार आहे. मेसी सोबत खेळणे ही घटना तरुण खेळाडूंना आत्मविश्वास, प्रेरणा आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलचे प्रत्यक्ष अनुभव निर्माण करू शकते. कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेला नवीन उंचीवर नेणारी ही घटना भविष्यात राष्ट्रीय संघासाठी दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याची शक्यता प्रबळ करते.
तिसरी बातमी होती, राज्य निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये नाना पटोलेंनी एक मागणी केलेली होती. राज्य निवडणूक आयुक्त हटवण्याचा अधिकार केवळ संसदेला, विधानसभा प्रक्रियेचा मर्यादा स्पष्ट करत राहुल नार्वेकर यांनी विधान केलेलं आहे. नाना पटोले यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी हिवाळी अधिवेशनात मांडल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेलं उत्तर हे भारतीय संविधानाच्या चौकटीतील अधिकार मर्यादा स्पष्ट करणार आहे. नार्वेकर यांच्या मते राज्य निवडणूक आयुक्तांच्या हटवण्याची प्रक्रिया ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या हटवणीच्या प्रक्रियेप्रमाणेच आहे, ज्यासाठी 2/3 बहुमताने संसदेत प्रस्ताव पारित करणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्य विधानसभेला किंवा राज्य सरकारला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही. ही भूमिका संविधानातील अनुच्छेद 217 जे उच्च न्यायालय न्यायाधीशांची पदनियुक्ती असते त्या संदर्भात आणि अनुच्छेद 243 राज्य निवडणूक आयोग यांच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचा प्रमुख हे तटस्थ आणि स्वतंत्र राहावेत, यासाठीच त्यांना राजकीय दबावापासून पूर्णपणे मुक्त ठेवणारी कठोर प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. विधानसभेतून अशा कारवाईची मागणी करणं हे संविधानिक दृष्ट्या असंगत असल्याचा मुद्दा नार्वेकरांनी अधोरेखित केला. यामुळं लोकशाहीतील संस्थात्मक स्वायत्ततेचे महत्त्व अधोरेखित होते. निवडणूक आयोगासारख्या संस्थांचे प्रमुख सहजपणे बदलता येऊ नयेत, यासाठीच संविधानात कठोर तरतुदी केल्या आहेत. या घटनाक्रमातून संविधानाची सर्वोच्चता, शक्तीचे विभाजन आणि लोकशाहीतील संस्थांची स्वतंत्रता याचे संरक्षण करण्याबाबत विधानसभेची भूमिका स्पष्ट होते. मुळामध्ये नाना पटोलेंनी जी राज्य निवडणूक आयुक्तांची हकलपट्टी करावी, त्यांना पदावरून काढून टाकावा अशी जी मागणी केलेली होती, कारण मुळामध्ये आपल्याला माहीत आहे की SIRचा सुद्धा मुद्दा होता. निवडणूक आयोग जे संभ्रम निर्माण करत होतं जनतेमध्ये, माध्यमांमध्ये, ते अतिशय गंभीर प्रकरण झालेलं होतं. वोट चोरीचा मुद्दा सुद्धा त्यांचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जे आहेत, राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, ते सातत्यानं मांडत होते. काँग्रेस याच्यावरती अडून आहे, जी वोट चोरीचा मुद्दा होता त्याच्यावरती होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी ही नाना पटोलेंनी हिवाळी अधिवेशनामध्ये केली होती. त्याच्यावरती बोलत असताना वरील संदर्भ जो आहे तो राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी बातमी म्हणजे अमेझॉन $35 अब्ज तर मायक्रोसॉफ्ट $17.5 अब्ज भारतात गुंतवणूक करत आहे. अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट या 2 जागतिक टेक दिग्गज कंपन्यांनी भारतात जाहीर केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे भारताचे महत्त्व जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते. अमेझॉनची 2030 पर्यंत $35 अब्ज आणि मायक्रोसॉफ्टची $17.5 अब्ज गुंतवणूक ही केवळ व्यापार विस्तार नव्हे, तर भारताला आशियातील प्रमुख AI आणि क्लाउड हब बनवण्याची दिशा देणारी पायाभूत गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीमुळे भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोकशाहीकरण, डिजिटलायझेशनची गती आणि ई-कॉमर्स निर्यातीतील वाढ यांना दीर्घकालीन चालना मिळेल. या संदर्भात ही जी गुंतवणूक झालेली आहे त्याबद्दल आपण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉक्टर श्रीराम पवार हे यावर काय म्हणतात ते आपण पाहूया. आपल्याकडं संसदेत गदारोळ चालू असताना वंदे मातरमच्या मुद्द्यावर 2 मोठे पैकी गुंतवणुकीचे भारतात आले आहेत. त्यातला एक आहे मायक्रोसॉफ्टचा, दुसरा आहे ॲमेझॉनचा. मायक्रोसॉफ्टनं $17.5 बिलियन, तर ॲमेझॉननं सुमारे $35 बिलियन गुंतवणूक भारतात करण्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या आधी या कंपन्यांच्या प्रमुखांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा झाली आणि पंतप्रधानांनी या गुंतवणुकीचं स्वागतही केलं आहे. या दोन्ही गुंतवणुकीतून प्रामुख्यानं ज्याची आता जगभर खूप चर्चा आहे, अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटायझेशन आणि त्यातून रोजगार निर्मिती यासाठी प्रामुख्यानं याचा उपयोग होईल असं सांगितलं जातं आहे. दोन्ही कंपन्यांकडून जे काही जाहीर केलं त्याच्यामध्ये याच मुद्द्यांचा, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि रोजगार निर्मितीचा उल्लेख आहे. ॲमेझॉनच्या पत्रकात स्पष्टपणे 2030 पर्यंत 10 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या यातून निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. त्याच्याही काही दिवस आधी गुगलनं भारतात विशाखापट्टणममध्ये मोठी गुंतवणूक, जवळपास $15 बिलियन गुंतवणूक करण्याचं जाहीर केलं होतं. ही सगळी मिळून जर विचार केला तर जवळपास 3-3.5 लाख कोटींची गुंतवणूक भारतामध्ये डिजिटल क्षेत्रामध्ये येऊ घटली. आणि यात सगळ्याचा रोख हा प्रामुख्यानं जे वाढतं क्षेत्र आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचं त्याच्याशी जोडला आहे. म्हणजेच या क्षेत्रामध्ये नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता या गुंतवणुकीतून दिसते आणि ते स्वागत आहे.
ज्या वेळेला परकी चं प्रमाण कमी होतं आहे, विशेषतः भांडवल बाजारातून मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक बाहेर जाते आणि रुपयाची किंमत कमी होते, असं वातावरण असताना या जायंट कंपन्या ज्या जगभरातल्या पहिल्या 5-6 कंपन्यांपैकी मोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करायला येत आहेत. हे एक आशादायक चित्र आहे. मुद्दा असा आहे की ही गुंतवणूक ठरल्याप्रमाणे प्रत्यक्षात यावी आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी. आता रोजगाराचे जे आकडे आहेत ते आणि भारतातले रोजगाराची आवश्यकता याच्यामध्ये कमालीची तफावत आहे. म्हणजे भारतात दरवर्षी 1 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे किंवा असल्या पाहिजेत. तर बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्याला भेडता येणं शक्य आहे. त्या तुलनेत या डिजिटल कंपन्या म्हणजे डिजिटल आधारित म्हणजे इंटरनेटवर आधारित असलेल्या या कंपन्या, तंत्रज्ञान आधारित कंपन्या आपण असं म्हणू, त्यांची गुंतवणूक आणि त्यातून निर्माण होणारे रोजगार हे काही सगळ्या रोजगाराच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा जी मागणी आहे त्याला पुरेसे पटणार नाहीत. तरीसुद्धा तंत्रज्ञानात विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, ज्याच्यामध्ये पाश्चात्य जग आणि अमेरिका खूप पुढे आहे, चीन त्याच्या बरोबरीनं धाव घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि भारत कॅचिंग अपच्या मार्गात आहे. म्हणजे अजून भारताची प्रगती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये चीन किंवा अमेरिकेची तुलना करावी अशी नाही आहे. अशा वेळेला या मोठ्या कंपन्या येत आहेत आणि भारताचं सरकार पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर देतं आहे आणि पंतप्रधान असं म्हणत आहेत की भारत हे एक मोठं डेस्टिनेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल. तर त्या दृष्टिकोनातून मला वाटते की ही गुंतवणूक येणं याचं महत्त्व आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. नक्कीच सर, जसं म्हणतायत की अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टच्या या घोषणा भारताच्या डिजिटल भविष्याकडे होत असलेल्या मोठ्या पावलांचे सूचक आहेत, जे अर्थव्यवस्था, रोजगार, तंत्रज्ञान आणि जागतिक स्थान या सर्व स्तरांवर दीर्घकालीन परिणाम घडवतील. पुढची बातमी इंडिगोच्या अनुषंगानं आहे. इंडिगोच्या सीईओला पदावरून दूर करण्याचा इशारा दिलेला आहे. गेले अनेक दिवस झालं इंडिगोचं जे काही प्रकरण चाललेलं आहे, संपूर्ण देशाला त्याचा परिचय आहेच, ते माहीत आहे. इंडिगो एअरलाइन्स विरोधात प्रवासी त्रासाच्या वाढत्या घटनांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिलेली इंडिगोचे सीईओला पदावरून दूर करण्याचा इशारा हा भारतीय नागरी विमान वाहतूक व्यवस्थेतील जबाबदारी, पारदर्शकता आणि प्रवासी हक्कांच्या संरक्षणाच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो. कारण गेल्या काही दिवसात इंडिगोच्या उड्डाणांमध्ये मोठ्या प्रमाणात विलंब, रद्दीकरण, क्रू शॉर्टेज, पायलट रेस्ट नॉर्म्स, विवाद आणि प्रवाशांना अपुरे मार्गदर्शन अशा समस्यांनी प्रवासी थेट त्रस्त झालेले होते. DGCAला हस्तक्षेप करावा लागला आणि इंडिगोच्या व्यवस्थापन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. या पार्श्वभूमीवर नायडू यांनी प्रवाशांची माफी मागताना स्पष्ट केले आहे की हवाई वाहतूक क्षेत्र सुरळीत चालावी ही सरकारची जबाबदारी आहे आणि कल्पित किंवा व्यवस्थापकीय त्रुटींमुळे निर्माण झालेल्या अराजकतेला सरकार मुळीच सहन करणार नाही. इंडिगोने हेतुपुरस्सर काही कृती केल्या असाव्यात अशी शंका त्यांनी व्यक्त केली. ही बाब परिस्थितीच्या गांभीर्याकडे निर्देश करते. सरकारी पातळीवर, सीईओ पातळीवर उत्तरदायित्व मागणी उचलून धरल्याने विमान कंपन्यांना कार्यप्रणालीत सुधारणा, पायलट, क्रू व्यवस्थापन आणि प्रवासी सेवांमध्ये पारदर्शकता आणण्याचा दबाव वाढणार आहे. या घटनाक्रमातून भारतातील वाढता हवाई प्रवास, मोठ्या प्रमाणातील प्रतिस्पर्धा आणि एअरलाइन्सकडून कमी खर्च, जास्त दडपण मॉडेलमुळे निर्माण होणारे व्यवस्थापनातील ताण स्पष्ट दिसून येत आहे. इंडिगो सध्या भारतातील सर्वात मोठी प्रवासी वाहतूक कंपनी आहे. त्यामुळे त्यांच्या त्रुटीचा परिणाम थेट लाखो प्रवाशांवर होत आहे. मंत्रिस्तरीय कठोर इशारा हा प्रवाशांच्या हक्कांचे संरक्षण, उद्योगातील अनुशासन आणि विमान कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या पुनर्स्मरणाचा संकेत आहे. एकूणच ही घटना सरकारच्या सक्रिय हस्तक्षेपाची आणि प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची द्योतक आहे. यामुळे विमान कंपन्यांना भविष्यात अधिक उत्तरदायी, नियोजनबद्ध आणि सेवा केंद्रित व्यवस्थापनाकडे वळावं लागणार आहे. या आजच्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी होत्या, त्याचं सविस्तर विश्लेषण होतं. आम्ही या सत्रामध्ये रोजच्या घडामोडींचं सविस्तर विश्लेषण करत राहू. तुमच्या प्रतिक्रिया मात्र आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.